जय महाराष्ट्र मित्रांनो, या रेशन धारक कुटुंबातील मुलींना आता 1,00,000 रुपये मिळणार आहे. कशा प्रकारे? तर महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे. आज आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लेक लाडकी योजनेचा लाभ हा पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. अशी ही एकूण 1,01,000 रुपयाची शासनाकडून मुलींना देण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे 2.5 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे होणार आहे ते आपण जाणून घेऊया. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीलाच लागू राहणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ही योजना चालू झालेली आहे. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलांना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण आहे, जरा बघून घ्या नीट. त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा आहे तर त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर तुम्हाला मुलगी जन्माला आल्यास ही योजना चालू होणार आहे. लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्रात असाल तर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटेल. लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचे उत्पन्न आहे ते 1,00,000 रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे. अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची ती आपण एकदा पाहून घेऊया. लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तो 1,00,000पेक्षा कमी, लाभार्थ्याचे आधार कार्ड, त्यांच्या पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड म्हणजे पिवळं किंवा केशरी, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ही तुम्हाला अर्जासोबत जोडायची कागदपत्रे आहे. ओके, तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना मी PDF मध्ये म्हणजे अर्जाचा नमुना मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते तुम्ही एकदा सविस्तर लिहून द्या. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेवेकडे पोहोचायची पावती घ्यावी. म्हणजे तुम्ही अर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून पावती घ्या. त्यानंतर अर्ज केल्यानंतर पुढे काय, हे पुढे काम आहे ते अर्ज म्हणजे अंगणवाडी सेविकाचं हे बाकीचं पुढचं काम आहे. तरी तुम्ही एकदा पाहून घेऊया. अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठी अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्यांची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. ती आपण नाही करणार, ती अंगणवाडी सेविकाच करणार. त्यानंतर जो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे घ्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेचे 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे. एकदा का लाभार्थी निश्चित झाला की शासनावर लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
हे अर्ज केल्यानंतरचं पुढचं काय हे सर्व अंगणवाडीतील सेविकेचे काम आहे. ते सर्व तेच करणं. आपल्याला फक्त मुलगी ही 1 एप्रिल 2023 नंतरची जन्माला आलेली पाहिजे आणि तिचे सर्व डॉक्युमेंट्स, तुमचे डॉक्युमेंट्स हे अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.